गोंडस बकरी त्या दिवशी दुःखाने घरातून निघून गेली. दुसऱ्या दिवशी साजऱ्या होणाऱ्या कॉस्ट्युम कार्निवलसाठी जंगलातील प्रत्येक जण उत्साहात होता, पण त्यामुळे गोंडस बकरीला आनंद झाला नाही. काय झालं बकरी भाऊ, काय झालं? उद्याच्या कॉस्ट्युम कार्निवलसाठी माझ्याकडे परिधान करण्यासाठी काहीही नाहीये. मी स्पर्धा कधी जिंकू शकत नाही. काळजी करू नका, तुम्ही श्री घुबडकडे जा. तो जंगलातील सर्वोत्तम शिंपी आहे. तो तुम्हाला उत्तम पोशाख शिवून देईल. बकरा मोठ्या उत्साहाने घुबड शिंपीकडे गेला. घुबड खूप व्यस्त होते, म्हणून त्याला बकरा येताना दिसला नाही. त्या गोंडस बकऱ्याने समोर लावलेल्या बेल वाजवल्या. ओ ओ ओ, कोण आहे? अरे बकरी, मी खूप व्यस्त आहे. लवकर सांग, तुला काय हवंय ते. माझी अशी इच्छा आहे की उद्याच्या कार्निवलसाठी तुम्ही मला सर्वोत्तम पोशाख शिवून द्यावा. तुझ्याकडे तर अप्रतिम लोकर आहे. आपण हे कापून त्याला आकार देऊ शकतो. नाही, मला कार्निवलमध्ये सर्वात मोठ्या टाळ्या मिळायला पाहिजेत. मला स्पर्धा जिंकायची आहे मिस्टर घुबड. मग तू उदास पोपटाची पिसं आणि माउंट गिबलच्या मागे सिंहाने रक्षण केलेले काही जादूचे दगड आणावेत, तरच मी तुझ्यासाठी तुला हवा तसा पोशाख शिवू शकेन. पण दुखी पोपट सगळ्यांना रडवतो. मला रडायला आवडत नाही अजिबात. शिवाय सिंहांना मजा करायला आणि नृत्य करायला आवडत नाही ना. ते म्हणतात की ते शक्तिशाली आणि भयानक आहेत. तू याआधी कधीही सिंहाला भेटला नाहीयेस. थोडंसं धाडस दाखवल्यावर सगळ्या समस्यांवर तोडगा मिळेल, लक्षात ठेव. घुबडापासून दूर गेल्यावर बकऱ्याला स्वप्न पडलं की कार्निवलमध्ये सर्वात जास्त टाळ्या त्याच्यासाठी वाजल्यात, आणि धैर्याने तो माउंट गिबलला जायला निघाला. थोड्या वेळाने त्याने आजूबाजूला उदास आवाज ऐकला. तिथे कोण आहे? दुःखी पोपटा, कार्निवलच्या पोशाखासाठी तू मला तुझे काही पंख देऊ शकतोस का? पण तुम्ही मला हसवलं तरच माझे पिसे गळून पडतील, आणि मी 1000 वर्षातून फक्त एकदाच हसतो. पोपटाच्या या अश्रुमय अवस्थेबद्दल बकऱ्याला दुःख झालं, तरी तो त्याला हसवण्यासाठी मजेदार विनोद करू लागला. शेवटी दुःखी पोपट हसू लागला. जसं त्याने हसायला सुरुवात केली, त्याच्या शेपटावरील रंगीबेरंगी पिसे बकऱ्यावर पडली. मला वाटलं तू कधीच हसणार नाहीस. धन्यवाद पोपटा, तू खूप छान हसतोस. हजारो वर्षानंतर दुःखी पोपट मोठ्याने हसत होता. बकरा माउंट गिबल पर्वतावर चढू लागला. शेवटी तो त्या मैदानात आला जिथे एक मोठा काळा दगड होता. मात्र हा काळा दगड त्याच्या पोशाखात रंग कसा भरेल याबद्दल त्याला शंका होती. तेवढ्यात 2 सिंहांनी बकऱ्यासमोर उडी घेतली. कोण आहेस तू? मी मला उद्याच्या कार्निवलसाठी खास दगड हवा होता. तो कॉस्ट्युम कार्निवल जिथे प्रत्येक जण रंगीबेरंगी आणि सर्वात सुंदर कपडे घातलेला असतो. हो हो हो. सिंह एकांतात कुजबुजत बोलले. ठीक आहे, मंजूर आहे. आम्ही तुला तो खास दगड एका अटीवर देऊ शकतो. तुला आम्हाला हे आनंदोत्सवासाठी घेऊन जावं लागेल. पण तुम्हाला नाचायला आवडत नाही ना, आणि तसंही जंगलात सगळेच तुम्हाला घाबरतात. सिंहांनी बकऱ्याला सांगितले की हे खरं नाहीये. ते घाबरतात कारण आम्ही सिंह आहोत, म्हणूनच वर्षानुवर्षे आम्हाला कॉस्ट्युम कार्निवल मध्ये आमंत्रित केलं नाहीये. प्रत्येक वेळी जेव्हा आम्ही फुलांच्या रस्त्यावर चालत होतो तेव्हा सर्वजण घाबरले आणि पळून गेले. तथापि आम्ही कोमल मनाचे सिंह आहोत ज्यांना नाचायला खूप आवडतं. सिंहांनी फुलांचे हार घातले आणि नाचू लागले.
बकऱ्याला सिंहाच्या संगीतामुळे खूप मजा आली. अरे वा, तुम्ही तर खरोखर छान नाचता आणि तुम्ही भीतीदायक अजिबात नाही आहात. मला तर वाटतं मिस्टर घुबड आपल्या सर्वांसाठी रंगीबेरंगी कपडे शिवू शकतात आणि तुम्ही कार्निवलला येऊ शकता. बऱ्याच वर्षात पहिल्यांदाच ज्याला घाबरत नाही अशा व्यक्तीला भेटून सिंहांना खूप आनंद झाला. त्याच क्षणी काळा दिसणारा दगड चमकू लागला तुकड्या तुकड्याने. सिंह आणि बकऱ्याने रंगीत दगड गोळा केले आणि पटकन घुबडाकडे गेले. शिंपी श्री घुबडाच्या लक्षात आलं नाही, कारण तो पुन्हा खूप व्यस्त होता. यावेळी सिंहांनी दारावरची बेल वाजवली. कोण आलंय? अरे काय सिंह? थांबा मिस्टर घुबड, घाबरू नका. हे तेवढेही भयानक नाही आहेत. शिंपी घुबडासमोर सिंह पुन्हा नाचू लागले. हे सिंह तर अगदी कमाल आहेत. शिंपी, मिस्टर घुबड यांनी या तिघांसाठीही सुंदर पोशाख शिवलेत. दुसऱ्या दिवशी कॉस्ट्युम कार्निवलला सुरुवात झाली. प्राणी त्यांच्या अतिशय आकर्षक कपड्यांमध्ये फुलांच्या वाटेंवरून चालत होते. जरी यावर्षी मोराच्या भव्यतेने सर्वांना भुरळ घातली, तरी त्याला पुरेशा टाळ्या मिळाल्या नाहीत. यावेळी बकरा रंगीबेरंगी पिसे, चकचकीत दगड आणि चकचकीत लोकर घेऊन रंगमंचावर दिसला. बकऱ्याच्या पोशाखाने प्राणी इतके प्रभावित झाले की ते टाळ्या वाजवून थकले. टाळ्यांच्या आवाजाने बकरा खुश झाला. परंतु त्यानंतर लगेचच सिंह त्यांच्या सुंदर पोशाखांसह स्टेजवर नाचण्यापूर्वीच जंगलातील लोक घाबरू लागले. अरे सिंह इथे काय करतायत? ते आपल्याला खायला आलेत का? प्रत्येक जण आपापला जीव वाचवा, पळून जा. थांबा, नका जाऊ, थांबा. जंगलातील सर्वांनी आश्चर्याने बकऱ्याकडे पाहिलं. सिंह मनाने खूप चांगले आहेत आणि यांना नाचायला सुद्धा आवडतं. यांच्यामुळे मी सुद्धा भीतीवर विजय मिळवू शकलो. आपण यांना सुद्धा एक संधी देऊया. जेव्हा सिंह नाचू लागले आणि जरी जंगलातील प्राणी थोडे संकोचले, तरी त्या दिवसानंतर सर्वजण मजा करू लागले. आणि बकऱ्याच्या चांगल्या हृदयाला आणि धैर्याला धन्यवाद. कोणीही सिंहांना घाबरत नव्हतं. शिंपी श्री घुबड म्हणाल्याप्रमाणे थोड्याशा धैर्याने सर्वांना शांततेत आणि मौज मजेत जगायला शिकवलं.